नमस्कार मंडळी. तर कोकणामध्ये आता हलका हलका पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आणि हा व्हिडिओ पोस्ट होईल तोपर्यंत बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होणार आहे. तर आज इथे मी बनवायला घेतली आहे वालाची खिचडी. त्याला डाळिंबी भात किंवा वालाचा भात देखील म्हणतात. आणि आज माझ्यावरती जबाबदारी होती जेवण बनवण्याची, कारण आई नव्हती घरामध्ये. आणि मला असे भाताचे प्रकार बनवायला प्रचंड आवडतात आणि खूप छान प्रकारे बनवले जातात. तर फार काही नाही, अगदी घरामध्ये आपल्याकडे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते वापरून देखील अगदी छान आणि सुंदर असा हा भात बनतो. तर इथे पाऊस चालू होता आणि म्हटलं की जरा छान चमचमीत असं काहीतरी बनवावं, म्हणून म्हटलं की चला वालाची खिचडी करू. तर इथे ट्विस्ट म्हणजे हाच आहे की मी सगळ्यात आधी थोडासा कांदा भाजून घेतला होता आणि तो मी नंतर शेवटी टाकणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. आणि माझी आई जनरली हा भात बनवताना त्याच्यामध्ये नारळाचं दूध वापरते पाण्याच्या जागी, पण इथे मी मात्र अर्ध अर्ध असं करणार आहे. अर्ध पाणी आणि अर्ध नारळाचं दूध असा यूज करणार आहे. त्याच्यामुळे कसं इक्वली त्याची कन्सिस्टन्सी पण येते. पण हे दूध मात्र जे मी त्याच्यात ॲड केलं होतं नारळाचं, ते अगदी पहिलं नारळाचं होतं, त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं नाही आहे. त्यामुळे एकदम जाडसर असा तो रस तयार झालेला आहे. आणि अगदी 4.5-5 वर्षाची माझी मुलगी आहे, ती देखील तिने चमचमीत असा हा भात अगदी आनंदाने खाल्ला, विदाऊट एनी नखरे, कारण तिखट लागतोय वगैरे असं काही न करता सगळा अगदी संपवला. त्यामुळे तुम्ही देखील हा राईस नक्की ट्राय करा, विथ सोलकढी करा, खूप छान लागतं. आणि रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.